आणि उखाणा लय भारी होता मित्रांनो, काय सांगू. उखाणा मी कोणता उखाणा घेतले माहिती का तुम्हाला सांगू का? साडी घालते फॅशनचे पदर घेते साधा, साडी घालते फॅशनचे पदर घेते साधा, या जेवायला सर्वजण. आणि आहो काय करतात बघा, टॉमी सोबत मस्ती. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आता रात्रीचे 8-9 वाजलेला आहे, म्हणजे 9 वाजलेला आहे रात्रीचे. आणि इकडे बघा आई भाकरी टाकत आहे चुलीवर, कारण की आमची गॅस संपलेला आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवते. इकडे बघा आईचे चाललेत भाकरी चुलीवर, मस्तपैकी गारगार वाटतंय मित्रांनो. बघा आम्ही सगळेजण बाहेरच बसलेले होते आणि आता चुलीवर भाकरी, गरमागरम भाकरी आणि कांदा पातची भाजी. कसं आहे आता ही? हा, कांदा पात. तर मित्रांनो बघा, ह्याच्या भाजी मी करणार आहे आणि आई इकडे भाकरी टाकतात मस्तपैकी चुलीवर आणि पोरं बसलेत शेकात. ए पोरांनो, हात नको लावू. आणि मित्रांनो, आता मी कुठे गेलती माहिती का तुम्हाला? सर्वांना दिसत असेल मित्रांनो, एवढं कुंकून लावलंय. कुठे गेलती मी? मकर संक्रांतीच्या इळ्या घ्यायला ना आत्या. आणि आमचे शेजारी इळ्या घ्यायचं बोलवलेलं होतं बायांनी. आणि मित्रांनो, मला एक सांगायचे, मी तिकडची सूट नाही घेतलं, कारण तुम्हाला माहिती ना, कार्यक्रमाला जर कधी गेलं ना तर बाया कसं म्हणतात, नको 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 माझं नको घेऊ, नको नको माझं नको घेऊ, म्हणजे लाजतात. काय काय बाया लाजतात. त्यामुळे मी मोबाईल नव्हती घेऊन गेली, कारण की बायांच्या आहे ना नखरा लय असते. जेव्हा कार्यक्रम होता ना मित्रांनो, तेव्हा मी किती वाजता, 5 वाजता घरचं सगळे काम आवरून आणि शेजारचे घरी गेलते, म्हणजे बाया सगळे तिथंच होते शेजारी. तर तिकडून मी आली 7 वाजता. अंधार झालता, आता 8:30 या 9 वाजलेला असेल. आणि त्यामुळे म्हणजे कुठल्या कार्यक्रमाला गेलं ना तर बायांचं तेच नखरा असते, माझा व्हिडिओ नको घेऊ, माझा व्हिडिओ नको घेऊ, असं बोलून 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 मग डोकं खराब होतं. त्यापेक्षा मोबाईल नाही घेऊन गेला ते परवडतात. तर चला दाखवते. आणि ही कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा. कुंकुम म्हणजे आहोचे नावाने सिंदूर भरलेला आहे. तसं तर मी कंटिन्यू मांगमध्ये सिंदूर भरत असते, कारण की आमचे UP-मध्ये कंटिन्यू मांगत सिंदूर भरतात आहोचे. म्हणजे आपले जो पती असते ना, पतीचे नावाचं कुंकुम कंटिन्यू भरावं लागते आमच्या UP-मध्ये. महाराष्ट्रामध्ये तर रीतिरिवाज वेगळंच आहे, थोडं थोडं लावतात. इथं काय काय बाया तर लावतच नाही मित्रांनो, मी बघितलंय. काय काय बाया सिंदूर कुंकुम काहीच लावत नाही, तर काय काय बाया आहेत की हिथून आणि हिथून थोडं लावतात. मी तर अक्का हिथून कधी कुठं कार्यक्रमाला गेलं तर इथून पूर्ण भरून घेते, लग्नाला कुठं गेली तरी भरून घेते. तर चला पटापट मी भाजी बनवते. हे बघा कांदा पात, आज बनवणार आहे मी कांदा पातची भाजी मस्तपैकी. चला. आ हा 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 हा, गार पण लागते मित्रांनो, त्यामुळे चुली बघा चुलीवरची भाकरी मित्रांनो. तर चला मित्रांनो, फटाफट मी भाजी चिरून घेते. तर मित्रांनो, तुम्हाला सांगते, इड्या घ्यायला मी शेजारी गेलते आणि शेजारची बाया लय हसत होते माझ्यावर, कारण की मी ड्रेसवर गेलती, साडी नव्हती घालून गेली. कारण की मित्रांनो लय उशीर झालता आणि आमचे शेजारचे जे बाया असते ना ते आधी सांगत नाही, त्यामुळे म्हणजे उशीर झालता. आणि मी असंच हा ड्रेसवर मी गेलती. ते मला म्हणत होते साडी नाही आली घालून, असं तसं. मी म्हणलं जाऊ दे ना. पण एक सांगू का मित्रांनो, आमच्या UP-मध्ये हे काहीच नसते. इळ्या घ्यायचे, हळद कुंकुम लावायचे, सगळं काहीच नसतं. तिकडची वेगळं असते, इकडची वेगळं असते. त्यामुळे मला काही माहीत नव्हतं, काही आयडिया नव्हतं. तर पुढल्या वर्षी मस्त धमाल मचवणार आहे मी संक्रांतीला. यंदा नाही झाला तर काय झाला, पुढल्या वर्षी बघा कसं मी करते. नाही धुवायचे की. आणि उखाणा लय भारी होता मित्रांनो, काय सांगू. उखाणा मी कोणता उखाणा घेतले माहिती का तुम्हाला सांगू का? मी एक उखाणा घेतले, मला एकच उखाणा येते मित्रांनो, कारण की आमचे तिकडं काहीच नसतं, त्यामुळे मला
उखाणा पाठ नव्हता, आता मी एक पाठ केलेला आहे, तर ऐका तुम्ही पण सर्वजण. उखाणा मी बोललेलो होती, साडी घालते फॅशनचे पदर घेते साधा, साडी घालते फॅशनचे पदर घेते साधा, अजयराव माझे कृष्ण मी त्यांची राधा. तर मित्रांनो हा एक उखाणा मला पाठ होतं, त्यामुळे मी तेच उखाणा घेतली मी तिकडं आणि फर्स्ट माझ्या होतं मित्रांनो. म्हणजे पहिला मी उखाणा घेतला, मग सगळं बाया घेतले. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. तर चला फटाफट मी भाजी करते, कांदा पातची भाजी. भूक लागला असेल आहोंना. तर मित्रांनो आता मी भाजी शिजायला टाकली, हे बघू शकता. आणि इकडं आहो झोपलेत बघा, आमचे टॉमी सोबत मस्ती चाललंय त्यांच्या. आणि इकडे बघा कांदा पातची भाजी मी शिजायला टाकली. एकच मिनटं तुम्हाला दाखवते, आधी मग आहोला दाखवते. आहोच्या ॲक्शन बघा. तर मित्रांनो इकडे बघू शकता कांदा पातची भाजी शिजायला मस्तपैकी टाकलंय मी चुलीवरती गरमागरम. या जेवायला सर्वजण. आणि आहो काय करतात बघा, टॉमी सोबत मस्ती. कंटाळा आलाय आज आहोंना, कारण की रानात गेलते काम करायला दिवसभर, आज ऊस तोडलेत. काय हो काय कंटाळा आलाय? कंटाळा नाही आला, खांदा दुखतोय थोडासा. पडलो होतो ना एकदा पावसात व्हिडिओ काढताना बायको बरं, त्यामुळे खांदा दुखतोय. आणि टॉमी बघा कस काय झोपला मायापाशी. हे बघा टॉमी इकडे इकडे इकडे. राजा राजा येऊ, राजा इकडे. राजा राजाला आवाज दिला तर ही लई उडी मारतो. टॉमीला राग येतो, तो म्हणतो माझ्या पप्पांना आवाज देतात, मला बोलवत नाही. पप्पा आहेत ना ते. तर मित्रांनो कांदा पातची भाजी कसा दिसताय नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि आम्हाला जेवायचे, दोघांचे उपवास आहे, आज गुरुवार आहे. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आता मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि काळजी घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.